समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न। जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तरच्या वतीने श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर माता रमाई आंबेडकर बुद्धविहार सहयोगनगर नांदेड येथे 10 मे रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भिक्खू शीलरत्न थेरो, भिक्खू राहुल बोधी आणि श्रामणेर संघाने आशीर्वाद दिले। त्यानंतर नांदेड उत्तर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष गणपतराव गायकवाड, शहराध्यक्ष ईश्वर जोंधळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। या शिबिरामध्ये 21 पुरुष आणि 13 महिला अशा एकूण 34 शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता। या सर्व प्रशिक्षणार्थींना मेजर सुनील चौदंते आणि सिनियर डिव्हिजन ऑफिसर कृष्णा गजभारे यांनी प्रशिक्षण दिले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कोकरे यांनी केले होते। गणपत गायकवाड, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर। नांदेड शहर शाखेच्या वतीने आज या ठिकाणी समता सैनिक दलाच्या अंतर्गत एक दिवसाचं भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातून आम्हाला 2000 सैनिक 2027 पर्यंत तयार करायचे आहेत आणि ही 2000 सैनिक आम्ही महाड येथील मुक्ती संग्राम दिन सादर करण्यासाठी जाणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी हे जवळपास 4थं शिबिर आमचं या ठिकाणी चालू आहे। आज शहर शाखेचे अध्यक्ष आदरणीय ईश्वराजी जोंधळे साहेब आणि शहर शाखेचे सरचिटणीस रमेशजी कोकरे साहेब यांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी वारंवार सैनिकांचं शिबिर आयोजित केलं जात आहे। अनेक नवतरुण या शिबिरामध्ये सहभागी होत आहेत, समता सैनिक दलामध्ये सहभागी होत आहेत आणि एक अतिशय आनंदाची बाब आहे की आम्हाला दिलेले जे टार्गेट आहे 2000 सैनिकाचं ते आम्ही लवकरच पूर्ण करू अशी आशा वाटते। जय भीम। मी रमेश कोकरे, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तरचा सरचिटणीस असून माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड या ठिकाणी आम्ही जिल्हा शाखा शहर शाखा नांदेड उत्तरच्या वतीनं समता सैनिक दलाचं भरतीपूर्व एक दिवसाचं प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। जवळपास 20 सैनिक या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत आणि त्याचबरोबर ती श्रामणेर संघास देखील या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। अशा स्वरूपाचा हा दुहेरी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सहयोगनगरमध्ये आयोजित केलेला आहे आणि भारतीय बौद्ध महासभेला आपल्या समाजामधील मोठ्या प्रमाणामध्ये तरुण असतील, उपासक असतील, उपासिका असतील ते जुळल्या पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं समता सैनिक दलाचं जे काम आहे ते कशा स्वरूपानं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित केलेलं होतं ते आपल्याला पुढं न्यायचं आहे आणि त्यासाठी या विहारावरती हे उपक्रम आम्ही सातत्यपूर्ण अशा स्वरूपानं राबवत आहोत आणि त्याला चांगला खूप प्रतिसाद देखील मिळत आहे। एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद। जय भीम। नमो बुद्धाय। जय भीम करतो। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड या शाखेचा मी जिल्हा उपाध्यक्ष आहे। समता सैनिक दलाचा जनरल मेजर आहे। आज नांदेड शहर शाखेच्या वतीनं आज या ठिकाणी एक दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये जवळपास 27 सैनिकांनी भाग घेतलेला आहे, त्यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत। आम्हाला या ठिकाणी जवळपास केंद्राने आम्हाला 2000 सैनिक करण्याचा टार्गेट दिलेला आहे, कारण 2027ला आम्हाला महाडला जवळपास 2000 सैनिक ह्या नांदेड जिल्ह्यातून घेऊन जायचे। 2027ला या समता सैनिक दलाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक वार्डामध्ये जाऊन त्या ठिकाणी तरुणांची एकत्र आम्ही फळी निर्माण करत आहोत आणि त्यांना एक दिवसाचं ह्या ठिकाणी प्रशिक्षण देत आहोत। हे प्रशिक्षणामध्ये आम्हाला जवळपास चांगला रिस्पॉन्स तर मिळतच आहे आणि त्यांना जेवढं आपल्याला सैनिकी प्रशिक्षण देतात ते प्रशिक्षण शिबिर ह्या ठिकाणी आम्ही देत आहोत। त्यांना बौद्धिक विषय असतात, जेवढे धार्मिक विषय जेवढे आहेत ते सुद्धा विषय असतात आणि समाजामध्ये कसं वागावं आणि कसं समाजाचं संरक्षण करावं याचं ज्ञान आम्ही ह्या ठिकाणी देतो। आणि हे देत असताना आम्हाला केंद्रातून आदरणीय सुनील चौदंते सर मेजर यांची ह्या प्रशिक्षण शिबिराला नियुक्ती केलेली आहे। तसेच त्यांना सहाय्यक शिक्षक म्हणून आदरणीय कृष्णा गजभारे यांचीसुद्धा नियुक्ती केलेली आहे। ते दोघंही आपल्या तन मन धनाने ह्या ठिकाणी पोटतिडकीने या सैनिकाला शिकवत आहेत
मी त्यांचं आमच्या ह्या समता सिंधू जिल्हा नांदेडच्या वतीनं त्यांचं ह्या ठिकाणी आभार मानतो आणि केंद्रातसुद्धा आभार मानतो की त्यांनी आम्हाला ह्या प्रशिक्षण शिबिराला परवानगी दिलेली आहे. जय भीम, जय बुद्ध.